नमस्कार मंडळी, राम राम. मी प्रथमेश तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग जो आपण असणार आहे तो म्हणजे दहीहंडीचा. आणि दहीहंडी आपला हा सण मोठ्या उत्साहात जल्लोषात महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात साजरा केला जातो. आणि या निमित्त आमचं पथक लावणार आहे यावर्षी 7 थर. आणि हे 7 थर तुम्ही नक्की बघा. पहिली तर तुम्हाला ती जागा आहे ना आमची, ती कशी आहे ती दाखवतो. कारण आमच्याकडे कुठलंही मैदान नाही आहे आणि आम्ही तर राहतो वरती डोंगर विभागात. तिथे काय एवढी मोठी मैदानं नसतात. तसं आमच्याकडं मेन अशी एक जागा नाही आहे. ती तुम्हाला जागा दाखवतो कशी आहे. आर्यन बॉयचं तुम्ही नाव ऐकलं असेल, त्यांची जशी एक जागा आहे त्यापेक्षा पण खडतर अशी जागा आमची आहे. ती तुम्ही पहा आणि आमचे 7 थर कसे उभे राहतात ते पण पहा. आणि त्या जागेवर आम्ही 6 फुल थर लावलेले आहेत. ते 7 थर ह्या वर्षी आम्ही घेऊन चाललोय. तर चला तर मग आपण जाऊ आता आपल्या दहीहंडीच्या इथे. बरोबर आपला जो सण आहे तो कसा साजरा केला तो एकत्र येऊन तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि आपली मराठी माणसं एकमेकांचे पाय धरतात. शेवटी तुम्ही सगळेजण बोलता की बिझनेसमध्ये किंवा कुठल्याही कामात मराठी माणसं पाय ओढतात, पण नव्हे. दहीहंडीच्या दिवशी प्रत्येक मराठी पोरगा आणि प्रत्येक मराठी माणसं एकमेकांचे पाय धरून खांद्याला खांदा लावून उभे असतात. हे तुम्ही नक्की पाहाल माझ्या या व्हिडिओतून. मला सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढंच सांगेन. जय हिंद. चला तर मग. खोल आहे 10 ते 12 फूट उंच या साईडला. आणि या साईडला माळा आहे, तुम्ही पाहू शकता. हा इकडे माळा, पाठीमागे एक घर आहे आणि पुढे काय एवढा हाय नाही. एवढ्या जागेत आम्ही 6 थर लावतो. आणि हे पण आहे ते म्हणजे डोंगर विभाग. हनुमंताचं आतमध्ये मंदिर आहे, तिथे आता जातील आणि पाया पडतील आणि तिथून गारणं घालतील. आणि वरती आपलं गणपती सुद्धा एक मंदिर आहे, तिकडे वरती जातील. आणि नंतर आपली लावलेली हंडी फोडायची आपल्याला. चला आपली भेटली ठेवायची पोळी ठेवले, त्याला जाऊ दे आता. पोह्यांचे हे नव्याने सुरुवात करून आपल्या या गोविंदा पथकाने यावर्षी 7 थराचा मनोरंजन असून आपल्या पालसरमध्ये आपलं नाव पूर्ण लौकिक केलेलं आहे. आणि आज गोविंदा आता आपल्या इथून विभागातून आपल्या मार्गस्थ होते. आपल्या गोविंदाच्या सलामी द्यायला इथून आपल्या इथून निघतोय. तरी सर्वांनी आपल्या या यूट्यूब चॅनलला, मित्राच्या यूट्यूब चॅनलला सहकार्य करा. तीच आपली विनंती. कोच सोबत फोटो काढण्याची लाईन पाहू शकता. हा दादा आमचा मेन कोच आहे हंडीचा, शिवगाताचा. अशा जागेने आमचे गेम चेंजर कोच अजित कदम दादा आमचा. आणि सगळी पोरं त्याचे चाहत आहेत, सगळे एकदम फोटो काढतात. आणि मी येतो हे आमचे संजय गांधीनगरच्या राजाचा चला चला लवकर लवकर चला. अशा प्रकारे आमची गँग पाहू शकता. हा बाय आता मांडी बस माझ्या. मचा रे मचा रे. आणि सगळे पोरं आपले एक एक येत आहेत. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक अमृतनगर या ठिकाणी. आणि इथून आता आपण बाहेर कुठं कुठं हंडी आहे तिथे आपल्याला जायचं आहे.
तर आपली गँग पाहू शकता आलेली आहे शिवगाताची. अर्धे येत आहेत, अर्धे चालत आहेत, अर्धे आपण छोटेच आहे 10 वर्ष दिसतोय. अतिशय सुंदर अशा 7 या ठिकाणी विघ्नहर्ता गोलंदाज पथकाने लावलेले आहेत. अतिशय सुंदर, खूप छान. एकच चान्स आहे, सातला पण एकच भेटणार आहे. थर लावताना फक्त एकच चान्स असणार आहे. सर्व गोलंदाज पथकाने नोंद घ्यायची आहे. दुर्गादेवी 8 थर लावणारे, 2 थर यशस्वी झाले, 3रा थर यशस्वी झालाय, 4था थर अतिशय सुंदरपणे या ठिकाणी उभा आहे. गुरुदास मित्रमंडळ पुन्हा एकदा आपला रेकॉर्ड करतोय 8 थराचा. पाकसाईडचा राजा म्हणून नावाजलेला मंडळ गुरुदास मित्रमंडळ. चलायचं 5वा थर उभा राहिला अशा प्रकारे. पाकसाईडचा राजा ही गुरुदासांची मिरवत आहे. तेच आपला गुरुदत्त. 5वा गेला, 6वा पण गेलाय अशा प्रकारे पाहू शकता. 5वा थर या ठिकाणी सज्ज आहे. 6वा उठलाय, 7वा पण उठलेला आहे. अशा आणि ही गुरुदत्तची 8वा थर सुद्धा उठलेला आहे. पाकसाईडचा राजा. पावभाजी आमची आलेली आहे. सिद्धू किती खाणार? 5. चल 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 चलो बाय खाऊ घेऊ. तर नमस्कार मित्रांनो, आता झालं आमचं जेवण आणि निघतात आम्ही ऐरोली किंवा वाशीमध्ये. पण सगळ्यात एक वाईट आम्हाला दुःख वाटतंय की आम्ही 2 तास एका जागेवर उभं होतो थर लावायला. कारण तिकडे नंबर एवढे लेट आहेत आणि तिकडं पुन्हा ते नाचणारे वगैरे गाणं बिणं बोलत आहेत, त्यामध्ये खूप टाईमपास होते आणि त्यामुळं आम्हाला थर लावायला भेटले नाही. 38वा नंबर म्हणजे तिथे 7 नंबर झाले होते, तर तिकडे 7 नंबर येईपर्यंत वाजले होते 1-1.5 तास झाला जेमतेम. मग 38वा नंबर यायला मला वाटतं रात्रीचे 9 वाजतील. तर आमचा निर्णय चेंज झाला आणि आम्ही चाललो आता ऐरोली नवी मुंबई साईडला. तर आमची गँग पूर्ण निघालेली आहे अशा प्रकारे. बाईक वगैरे काढलेले आहेत. थांब ना, गाडी आहे का? गाडी थांब. ही आमची इकडं गाडी आहे, पाठी बस समोरच आपली बस आणि सगळे पोरं येतात. त्या आपला मित्र दीपेश शिर्के माझ्यासोबत आहे आणि त्याची ही गाडी आहे, त्यावरनं मी जातोय. तर आमची गँग इथं जेवल्यानंतर आराम करायला जराशी थांबले आणि अर्धी गँग इकडं बसमध्ये. सगळ्यांच्या तर आहेत बाईक्स. तर बघूया आता नवी मुंबईत जाऊ आपण किती हंड्या भेटतात आपल्याला. अशा प्रकारे आपण निघालोय पुन्हा एकदा थर लावण्यासाठी 7चे कडक. तर आमची गँगले पुढं पाठी करून कोणा माहीत नाही मला. जरा थांबा दाखव तुम्हाला. लक 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 चला पुढे लवड्या नाही तर पुढं लक 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 लक. चला आजा बच्ची लोग, हमारे कैमरे में तुम लोग भी बचाते हुए हमारे साथ हमारी गैंग आती हुई पीछे से. आमचा रायडर R15 वाला. आलेचा ब्रिज लागलेला आहे पाहू शकता. आणि थोड्या वेळात आपल्याला कुठल्या अंडी जायचं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आणि आपली गँग सुद्धा पुढे बघा, येल्लो जर्सी, येल्लो व्हाईट. चौथा तर यशस्वी, 5व्याच्या प्रयत्नात 5वाही यशस्वी. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे 6व्याच्या प्रयत्नात. 6वाही यशस्वी. 7व्याच्या प्रयत्नात शिवगाथा मित्रमंडळ 7वाही यशस्वी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
6 थर की 7 थर या 7 थरांचा हा श्रीकृष्ण मित्रांनो अखेरचा सलामी अखेरचा हा खुला दंडवत 7 थरांची यशस्वी सलामी दिली जाते पश्चिम याच्या माध्यमातून लेट आले पण शेट झाले काय सलामी